प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 10 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग त्यांनी अप्रतिम दाखवला आहे। मालिकेची लिंक लागली आहे बघताना असं म्हणायला हरकत नाही आहे। आपण बघतोय 1999 मध्ये असा धुडगूस घातला होता विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये। आता ह्या कॉलेजच्या प्राचार्य चिडतात आणि म्हणतात, काय धिंगाणा लावलाय, काय धुडगूस लावलाय, कशाचं सेलिब्रेशन चालू आहे, कॉलेजसाठी ट्रॉफी जिंकून आला आहात का? माही म्हणतो मॅडमला की मॅडम नवीन बाईक घेतली आहे मी, त्याचं सेलिब्रेशन सुरू आहे। त्यावरती मॅडम चिडून म्हणतात, हा जो तुमचा धुडगूस आहे ना तो तुमच्या घरी घालायचा, नाहीतर नाक्यावर घालायचा, तुमच्या गल्लीच्या पाडा कॉलेज आहे, इथे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात, इथे नाही धुडगूस घालायचा। मॅडम आता वळतात तेव्हा त्यांच्या गाडीवरती कुंकू पडलेलं असतं आणि गुलाल पडलेला असतो। त्या चिडतात आणि म्हणतात, हा जो रंग पडलाय ना माझ्या गाडीवर तो पुसायचा आणि मग घरी जायचं। माही खूपच पोलाईट आणि आज्ञाधारक आहे, पण मॅडमचं लक्ष अचानक माहीच्या बाईककडे जातं आणि त्या म्हणतात, ही सेकंड हँड बाईक, सेकंड हँड बाईकचं एवढं काय सेलिब्रेशन करायचं? अरे जरा अभ्यासात लक्ष दे, लवकरच नवीन बाईक घेशील। त्यावर माही त्यांना उत्तर देतो, काय आहे ना मॅडम, कौतुक नाविन्याचं नाहीये, कौतुक कर्तृत्वाचं आहे। स्वतःच्या स्वकष्टाने कमवलेल्या पैशाची ही बाईक घेतली आहे मी, त्याचा खरा आनंद आहे मला। मॅडम आता निघून जात असतात तेव्हा माही त्यांची गाडी पुसता पुसता त्यांना म्हणतो, माझी आई नेहमी म्हणायची, काय आहे ना आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद साजरा करायचा, नाहीतर असे छोटे छोटे क्षण आयुष्यातून निसटून जातात। काय आहे ना मॅडम, ह्या लहान लहान क्षणांनीच आपलं आयुष्य बदलून जातं। पण मलाही काही कळत नाहीये, ज्यांना रंगाचं वावडं आहे त्यांनाच मी रंगाचं महत्त्व समजवतोय। घ्या मॅडम, तुमची गाडी पहिल्यासारखी परत झाली आहे, बेरंग। मॅडम माहीकडे रागाने बघतात आणि रागाने निघून जातात। आणि प्रेक्षकांनो, या प्राचार्या मे बी माहीच्या आई आहेत किंवा माही त्यांना आजही सांभाळतोय हे तुम्हाला पुढे दिसणार आहे। तर आता मॅडम निघून गेल्यात आणि आता 2024 ची गोष्ट तुम्ही बघत आहात अभिमन्यू सरांची। अभिमन्यू सर नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलेत त्यांच्या बुलेटवरती आणि आता त्यांनी गाडी लावली आहे आणि कॉलेजला गेल्या गेल्या फरमानच सोडलंय की सगळ्या विद्यार्थ्यांना आत्ताच्या आत्ता मैदानात बोलवा ताबडतोब। आणि मग काय, सरांचा हुकूम सराखोपर, लगेच सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना गेली आहे की अभिमन्यू सरांनी आत्ताच्या आत्ता मेन आपल्या ग्राउंडमध्ये बोलवलंय विद्यार्थ्यांना। आता हे ऐकल्यानंतर गौरी घाबरली आहे। गौरी नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये काम करते, म्हणजे तिला जॉब लागलाय, काल तुम्ही बघितलंच असेल। सगळे स्टुडंट ग्राउंडवर जमा झालेत। अभिमन्यू सर तिथे वर बाल्कनीत उभं राहून म्हणतात आणि त्यांनी त्यांची ना त्या काल जे चप्पल चोर लिहिलेलं होतं ना त्यांच्या बाईकवर, त्याचा फोटो काढून लावलाय बोर्डवर आणि सांगताय, हे जे कोणी केलंय त्यांनी प्रामाणिकपणे कबूल करायची, कदाचित त्याची शिक्षा कमी होईल आणि कॉलेज संपायच्या आज जर हे घडलं नाही मग जे काही घडेल ना त्यासाठी एकमेव ती व्यक्ती जबाबदार असेल। आणि गौरी हे सगळं चोरून चोरून ऐकत असते आणि विचार करते, अरे देवा, अभिमन्यू सरच चोर आहेत काय? गौरी तिच्या मैत्रिणीला विचारते, काय झालं ग? मग आता अनु म्हणते, अगो कोणीतरी पंगा घेतलाय सरांशी, आता सॉलिड दंगा होणार बाबा। अगं गौरी, अभिमन्यू सरांच्या बाईकवर कोणीतरी काही लिहिलंय, बघ बघ, सरांनी फोटो लावलाय तिथे। अरे बापरे, सरांना चोर म्हटलंय। मग आता ही गौरी म्हणते, अगं चोर नाही ग, चप्पल चोर लिहिलंय ना। आता अनु तिच्याकडे बघायला लागते। मग आता लगेच गौरी म्हणते, अगं तिथे लिहिलंय ना, बघ ना तू। अनु म्हणते, याला म्हणतात एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला नाग। आता तो समोर आला तरी गेला आणि नाही आला तरी सुद्धा गेला। गौरी म्हणते, आणि सापडलाच नाही तर? अनु म्हणते, अगं असाच एकाने विचार केला होता, त्या रात्री तो पोलीस स्टेशन मध्ये होता। अगं गौरी, हे तर काहीच नाही, एकाच्या तर गळ्यात पाटी लावून अख्ख्या ऑफिस समोर, आपल्या कॉलेज समोर त्याचं फोटो सेशन केलं होतं। आता पुढे अनु काही म्हणणार तेवढ्यात गौरी म्हणते, बरं बरं, आलं माझ्या लक्षात सगळं। अभिमन्यू सर सगळ्यांना सांगतात काय घडणार आहे आणि कसं घडणार आहे हे टाळणं तुमच्या हातात आहे, विचार करा सगळ्यांनी आणि मला कळवा, असं म्हणून ते निघून गेलेत। अरे देवा, आता आलंय गौरीला टेन्शन। पण गौरी इथपर्यंतच नाही थांबली आहे, तिने आणखीन माती खाल्ली आहे। ती काय, पुढे बघत राहा प्रेक्षकांनो। आता अभिमन्यू सर स्टाफ रूम मध्ये गेले आणि त्यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय आणि त्रागा होतोय, ते डोळे बंद करून बसलेत। असो, तर आता इथे विलनची एंट्री दाखवली आहे मालिकेच्या आणि मालिकेची विलन आहेत प्रिया मराठे मॅडम। आता अशा प्रकारे त्यांची एंट्री झाली आहे। आता आज ॲक्च्युली मला नाही कळलंय प्रेक्षकांनो की त्या कॉलेजच्या लेक्चरर आहेत की कॉलेजच्या मेन मालकीनबाई आहेत, आता हे कळेलच सिरियल बघता बघता। गौरी सचिन जवळ सांगते की मला खूप टेन्शन येत आहे। सचिन म्हणतो, तू लिहिलं नसतं तर कशाला झालं असते सगळं, पण तू कोणाला बोलली नाही ना? गौरी म्हणते, नाही
नाही बोलले कोणाला, पण मी आता सांगणार आहे. तर सचिन म्हणतो कोणाला? ही म्हणते अभिमन्यू सरांना. आणि आता डायरेक्ट ती अभिमन्यू सरांकडे निघाली आहे. सचिन म्हणतो ए बाई, अगं तू वाचणार नाहीस ग. गौरी ऐक, वाचायला नाही मरायला चालली आहेस तू. अभिमन्यू सरांच्या समोर असं मोरपीस आलंय आणि ते मोरपीस या मॅडम घेऊन आल्यात. यांचं नाव आहे रागिणी. आता रागिणी म्हणते हे तुझं गिफ्ट. अभिमन्यू सर तिला बघून जोरात पुस्तक आपटतात. त्यावर रागिणी म्हणते अरे अभि, मोरपीस येते. अरे मी आणलंय ना खास तुझ्यासाठी. कमॉन यार अभि, तुझा राग ना थोडंसं बाजूला ठेव ना. त्याला काय म्हणतात, हळूवारता वगैरे, ती थोडीशी आणलीस ना तर काही बिघडणार नाहीये. अभिमन्यू सर तिला थँक्यू म्हणतात. त्यावर रागिणी म्हणते मोस्ट वेलकम. अभिमन्यू सर विचारतात केव्हा आलीस? त्यावर रागिणी म्हणते अरे काल रात्रीच माझी कॉन्फरन्स संपली आणि एअरपोर्टवरनं थेट इथे झाली आहे मी. काय झालं रे तुला? कॉन्फरन्स कशी झाली विचारणार नाहीस का? अभिमन्यू सर मग विचारतात कशी झाली? मग ही म्हणते फाईन, पण तुला काय झालंय? तू फाईन नाहीयेस असं दिसतंय. काय झालं अभि? कोणी अतिशहाणपणा केलाय का? मग अभिमन्यू सरांनी तिला सगळं काही सांगितलं. रागिणी आता स्टुडंटला शिक्षा करण्यासाठी बोलतच असते. तेवढ्यात अभिमन्यू सर तिच्यावर चिडतात आणि म्हणतात तुझा काय संबंध आहे? रागिणीला म्हणतात हे बघ, शिकवताना किंवा शिक्षा करताना मला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाहीये. ते माझे स्टुडंट आहेत, त्यांच्यावर माझा अधिकार आहे, त्यांना शिक्षा करायचा मलाही हक्क आहे. मग रागिणी म्हणते अरे मैत्रीण म्हणून तुला मदत करते. अभिमन्यू सर म्हणतात अगं तुझी मैत्री माझ्या स्टुडंटच्या मध्ये आणायची गरजच नाहीये आणि माझं करेल ना मी हँडल प्रकरण. तुला एवढा का त्रास होतोय? रागिणी मग म्हणते ठीक आहे फाईन बाबा, तुला जे वाटतं ना ते कर, ठीक आहे. आता असं म्हणून ती तिथून निघून जाते. मग आता नेमकी ही गौरी तिथे आली आहे अभिमन्यू सरांजवळ कबूल करायला. पण नेमकी रागिणी त्या हॉलमधून बाहेर निघते आणि म्हणते काय काम आहे ग तुझं? गौरी म्हणते ते मी असं ते. आता रागिणी चिडते आणि म्हणते हे ततपपत तेव्हाच होतं ना जेव्हा तुम्ही विनाकारण काहीतरी करायला जाता किंवा कारणासकट पकडले जाता. अच्छा, तू माझं आणि सरांचं बोलणं चोरून ऐकत होतीस सर? गौरी म्हणते नाही 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 मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला फक्त अभिमन्यू सरांना भेटायचं होतं. त्यावर ही रागिणी म्हणते एक्सक्यूज मी, सरांना कॉलेजच्या बाहेर जायचंय का तुला? काय नाव आहे ग तुझं? हे बघ अभिमन्यू सरांची बाई कुठल्या तरी स्टुडंटने खराब केली आणि जो कोणी असेल ना तो आता या कॉलेजमध्ये राहू शकणार नाहीये. मी त्याला या कॉलेजमध्ये ठेवणारच नाहीये. मी त्याला माफ करणारच नाही ना. अभिमन्यू सर माफ करतील त्याला. सर आता टेन्शन मध्ये आहे, तू आतमध्ये जाऊ नकोस. अभिमन्यू सर कोणालाही भेटणार नाहीये. आणि रागिणी मॅडम गौरीला जायला सांगतात. पण गौरी पुन्हा वळून अभिमन्यू सरांकडे बघत असते. पण आता मात्र रागिणी मॅडम पुन्हा वळून तिच्याकडे बघतात आणि म्हणतात तू अजून तिथे तशीच उभी आहेस का? आणि गौरी मग पटकन तिथून निघून जाते. गौरी आली आहे पुन्हा कॅन्टीन मध्ये. सचिन म्हणतो काय ग, अगं गेलीस आणि परत आलीस, काय झालं? आता गौरी म्हणते अरे मला कळलंच नाही रे, तिथे जाईपर्यंत माझ्यात हिंमत होती, पण तिथे गेल्यावर ना काय झालं काहीच कळलं नाही रे. सचिन तिला म्हणतो मीठ घे ग जरा गौरी. गौरी मिठाच्या ऐवजी साखर घेते. सचिन म्हणतो ए अगं केल्या तेवढ्या चुका कमी आहेत का पिठात अजून साखर घालून आणखीन चुका करणार आहेस? गौरी म्हणते सॉरी. अरे काय चाललंय ना, मला तर काही कळतच नाहीये. मला एक गोष्ट सांग, जर आपण एखादी चूक केली, ती चूक जर आपण मान्य केली तर ती चूक थोडीच चूक राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर चूक केली आणि ती आपण मान्य करतोय तर समोरच्या माणसाने पण माफ वगैरे करायला पाहिजे ना. सचिन म्हणतो तुझे रूल आहेत ना त्या खडूसला अप्लाय होत नाही. अगं आपली सोड, ते प्रिन्सिपल सर सुद्धा टरकतात त्याला. सोड देवाला पण घाबरत नाही तो. ती भांडी घासून घे तेवढी. आता ही भांडी घासत असते तेव्हा भांडी घासता हिच्या डोक्यात एक आयडिया येते. कारण सचिन तिला म्हणतो तू जे लिहिलंयस ना ते आधी आपल्याला पुसावं लागेल. आणि तिच्या हातामध्ये भांड्याची घासणी असते. आणि आता हे दोघं मिळून आणखीन उपद्व्याप करतात. ते जे तिने काल लिहिलंय ना तर ते ही त्या घासणीने घासायला लागते आणि सचिनची मदत घेते. त्याला म्हणते ते पाणी दे. तिने 100 लिंबांची ताकद हातात आणली आहे आणि ती ताकद टाकून ते पुसायचा प्रयत्न करते. पण आता ते पुसता जरा ताकद जास्ती लागली आहे, त्यामुळे ते सीट फाटलंय. अरे देवा, झालं की नाही आणखीन गोंधळ. पण आता ह्या सीन मध्ये तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो, हे प्रिन्सिपल त्या शिपायांना सांगतायत की काहीही झालं तरी तो स्टुडंट मला भेटलाच पाहिजे. तिथे रागिणी आली आहे आणि प्रिन्सिपल सरांना काजू वगैरे गिफ्ट देते. आणि प्रिन्सिपल सर विचारतात केव्हा आलीस तू कॉन्फरन्सवरनं? त्यावर ही म्हणते काल रात्री झाले आणि तुमच्यासाठी काजू घेऊन आले. काय झालंय सर, आत्ता मग अशी तुम्ही काय बोलत होतात? मग ते प्रिन्सिपल सांगतात अभिमन्यू सरांसोबत कोणीतरी खोडी केली आहे, त्याचाच आम्ही शोध लावतोय. मग रागिणी म्हणते सर इफ यू डोंट माइंड. त्यावर रागिणी म्हणते सर इफ यू डोंट माइंड, ज्यांनी कोणी खोडी केली आहे ना त्याला मला हँडल करू द्या आणि अभिमन्यू सरांना सुद्धा. तुम्हाला माहिती आहे ना अभिमन्यू सर माझे किती जवळचे मित्र आहेत आणि तुम्हाला कळलंच असेल. म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं प्रेक्षकांनो की ही अभिमन्यू सरांच्या मागे लागलेली आहे. मग आता प्रिन्सिपल सर तिला मानेने नुसतं
नुसता होकार देतात. तर आता इकडे गौरी मॅडमने आणखीन एक उपद्व्याप केला आहे, तो म्हणजे ते सीट कवर एका वेगळ्याच कवरने शिवून काढलं आहे. म्हणजे तिने त्या सीट कवरला असं छान डिझायनर कवर लावलं आहे, अतिशय अप्रतिम दिसतंय ते. पण आता सचिन म्हणतो, अरे काय लावलंयस हे कवर, त्या सीट कवरला पण कळणार नाही ते कधी फाटलं होतं ते. तेवढ्यात अभिमन्यू सर येत असतात तिकडनं. आता सचिन आणि गौरी दोघंही पळ काढतात. अभिमन्यू सरांच्या मागे मागे स्टुडंट आलेत. ते म्हणत असतात, सर प्लीज आमचं लेक्चर घ्या ना, तुम्ही शिकवल्याशिवाय आम्हाला कसं कळणार. पण अभिमन्यू सर प्रचंड चिडलेत. स्टुडंट म्हणत असतात, सर जो कोणी असेल ना स्टुडंट, आम्ही त्याला शोधून काढू. अभिमन्यू सर म्हणतात, माझ्यासाठी शब्द महत्वाचा आहे. गौरी हे सगळं चोरून चोरून ऐकत असते. आता हे सर म्हणतात, शब्द कसा पाळायचा ना ते शिका आधी तुम्ही सगळ्यांनी. आता तेवढ्यात त्यांचे मित्र येतात आणि म्हणतात, अट्टहास आहे बाबा हा. अरे मुलांचा, अरे सगळ्याच गोष्टीत अट्टहास नाही ना चालत, नाही म्हणजे शब्द महत्वाचा आहे बाबा. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात, अरे सगळ्याच गोष्टी लेक्चर देऊन नाही कळत, काही गोष्टी अशाच शिकाव्या लागतात. चला चला तुम्ही जा, निघा आता अभ्यास कर. सगळे स्टुडंट गेल्यानंतर अभिमन्यू सर त्यांच्या मित्राला म्हणतात, तू मला कितीही टोमणे मारलेस ना तरीही काहीही फरक पडणार नाहीये, जी गोष्ट बरोबर आहे ती बरोबरच आहे. त्यावरती त्यांचे मित्र म्हणतात, याला म्हणतात हम करे सो कायदा. सर म्हणतात, याला शिस्त म्हणतात. आयुष्याला शिस्तीची चौकट असायला हवी, काही नियम असायला हवे. सरांचे मित्र म्हणतात, काही झालं तरी नुकसान नको व्हायला स्टुडंटचं, हा तुझाच नियम आहे ना, मग स्वतःचे नियम मोडायचे आणि शिस्तीची चौकट थोडीशी रुंद करायची, हे तुझं तूच ठरव रे बाबा. एवढ्या सरांना मागून आवाज येतो, सर प्लीज लेक्चर घ्या ना. आणि ही अभिमन्यू सरांची बहीण आहे प्रेक्षकांनो. ती आल्या आल्या म्हणते, ब्रो कसा आहेस तू. आणि आता अभिमन्यू सरांच्या कलिगला म्हणते, कसा आहेस निनाद मामा. मग आता ते हसतात आणि म्हणतात, काय रे, हा मामा तुझा ब्रो आणि हा 5 वर्षापेक्षा तुझ्या मामापेक्षा लहान असणारा त्याचा मित्र म्हणजे मामा का गं. अगं मी किती यंग बॉय, मला मामा का म्हणतेस तू. त्यावरती अभिमन्यू सरांची बहीण आहे की भाची ते नेमकं कळलं नाहीये मला. तर ती म्हणते, ए आपला ब्रो स्मार्टीच आहे, फक्त थोडेसे केस पांढरे झाले. आता सर म्हणतात, कधी आलीस तू. त्यावरती त्यांची बहीण म्हणते, आता तू त्या बिचाऱ्या स्टुडंटची शाळा घेत होतस ना तेव्हाच. निनाद म्हणतात, ए बडी, अगं एक स्टुडंटच दुसऱ्या स्टुडंटचा त्रास समजू शकतो, तू न याला उगाच ब्रो ब्रो करून मॉडर्न करतेस. अरे मनाने हा म्हाताराचे मामाचे. सर म्हणतात, म्हातारा म्हण मामा म्हण, मला काही फरक पडत नाही. पण आता हे गाडीजवळ जातात तेव्हा सीट कवर बघून त्यांची बहीण खूप खुश होते सरांची, कसलं गोड आहे हे सीट कवर. आता सर चिडतात आणि म्हणतात, हे कोणी केलं. आणि सीट कवरच्या खाली एक चिठ्ठी सुद्धा असते. आता सरांची बहीण ती चिठ्ठी बघते आणि म्हणते, अरे वा, ब्रोला कोणीतरी चिठ्ठी लिहिली आहे. अजून अभिमन्यू सरांचा पारा चढलाय, ते इकडे तिकडे बघायला लागतात. ती चिठ्ठी वाचणार तेवढ्यात सर तिच्या हातातनं चिठ्ठी हिसकावून घेतात आणि वाचायला लागतात. चिठ्ठीमध्ये गौरीने लिहिलेलं असतं, सॉरी, चुकून बाईकचं सीट खराब झालंय, चुकी झाली आहे माझ्यामुळे, सगळ्या स्टुडंटला शिक्षा देऊ नका प्लीज. आता गौरी हे सगळं मागणं बघतीये, पण आता अभिमन्यू सर खूप चिडतात आणि ते सीट कवर काढायचा प्रयत्न करतात, पण त्यांची बहीण त्यांना काढू देत नाही. आता अभिमन्यू सर म्हणतात, काही चुका या क्षमाच्या योग्य नाहीत, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. चुकांची भरपाई ही फक्त आणि फक्त शिक्षांनीच होते. आता गौरी घाबरली आहे. अभिमन्यू सरांनी ती चिठ्ठी तिथे नोटीस बोर्डवर लिहिली आहे, म्हणजे त्या नोटीस बोर्डवर त्यांनी ती चिठ्ठी चिटकवली आहे आणि खाली लिहिलं आहे, हिम्मत असेल तर स्वतःची चुकी सगळ्या कॉलेज समोर कबूल करा. आणि आता ते निनाद मामा म्हणतात, अरे बाप रे, प्रकरण जरा गंभीर झालंय. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय आणि पुढे आपण बघणार अभिमन्यू सरांच्या प्राचार्य आहेत ना, अभिमन्यू सर त्यांना जेव घालताय. आता सस्पेन्स आहे की नाही, नेमक्या या त्यांच्या आई आहेत का त्यांच्या प्राचार्य आहेत ज्यांना ते सांभाळतायत. तर अभिमन्यू सर खूप चिडलेत आता आणि आता ते माईक रूममध्ये अनाऊन्स करतात, जो कोणी आहे या सगळ्या मागे त्याने ताबडतोब इथे येऊन त्याची चूक कबूल करावी, नाहीतर सगळ्या कॉलेजला शिक्षा होईल. आता गौरी विचार करते, दुसरी नोकरी मिळेल पण खोट्याचं ओझं घेऊन नाही राहता येणार. आता गौरी जेव्हा अभिमन्यू सरांच्या समोर जाते तेव्हा अभिमन्यू सर अचानक खूप भावूक होतात. आता प्रेक्षकांनो आहे ना मोठा सस्पेन्स, जाणून घेण्यासाठी बघत राहा तू भेटशी नव्याने आणि आपल्या चॅनलवर नक्की रिव्ह्यू ऐका. प्रेक्षकांनो रिव्ह्यू ऐकायला आवडतच असेल तर प्लीज एखादा लाईक केलात तर खूप समाधान वाटेल मला. आणि प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला रिव्ह्यू देण्याचा उत्साह आणखीन द्विगुणित होईल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.